नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूजडंका. सेमीकंडक्टर चिप हा असा विषय आहे ज्याचा संबंध तुमच्या फ्रीजशी, तुमच्या वॉशिंग मशीनशी, घरात जो तुम्ही एसी वापरता त्याच्याशी आहे. संरक्षणासाठी जी क्षेपणास्त्र लागतात, जी रडार यंत्रणा लागते त्याच्याशी आहे. आरोग्यासाठी ज्या MRI मशीन लागतात त्याच्याशी आहे. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या सेमीकंडक्टर चिप शिवाय निर्माणच होऊ शकत नाही. तुमचा लॅपटॉप, तुमचा स्मार्टफोन, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सेमीकंडक्टर चिप लागते. कालपर्यंत भारत सरकारचा दृष्टिकोन असा होता, म्हणजे 2014च्या आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. चला, जागतिक बाजारात मिळतंय ना, मग आयात करत राहा आणि त्याच्यासाठी अमूल्य असं परकीय चलन खर्च करा. परंतु मोदी सरकार आल्यानंतर हा दृष्टिकोन बदलला. आपण सेमीकंडक्टर मिशन 1.0 राबवलं, त्याच्यानंतर सेमीकंडक्टर मिशन 2.0 सुरू आहे. आता भविष्यामध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये भारताची परिस्थिती कशी राहील असा आपण विचार करतोय. या क्षेत्रामध्ये आपण अव्वल कसे बनवू त्याचा विचार करतोय. आपल्या नीती आयोगाने 29 मे रोजी, म्हणजे कालच्या दिवशी, फ्युचर ऑफ इंडिया सेमीकंडक्टर इंडस्ट्री हा नवा रोडमॅप जनतेच्या समोर सादर केलेला आहे. भारताचे उद्योग विश्वाच्या समोर सादर केलेला आहे. अत्यंत महत्वाचा असा हा रोडमॅप आहे. असा रोडमॅप आहे ज्या रोडमॅपमुळे कदाचित भविष्यात आपण सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये अव्वल बनू शकतो, नंबर 1 बनू शकतो. आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. तैवान, दक्षिण कोरिया, चीन, अमेरिका या देशांनी सेमीकंडक्टरच्या निर्मितीमध्ये खूप मोठी आघाडी घेतलेली आहे. सध्या सेमीकंडक्टर चिप बनवण्यासाठी सिलिकॉनचा वापर केला जातो आणि या क्षेत्रामध्ये तैवान, चीनचा प्रचंड दबदबा आहे. जर भारताला या क्षेत्रामध्ये आघाडी घ्यायची असेल तर नवं काहीतरी करावं लागेल, नव्याचा विचार करावा लागेल. भारत अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विचार करतोय. सिलिकॉनच्या ऐवजी गॅलियम नायट्राइड हे नवं तंत्रज्ञान आहे. हे जास्त उपयुक्त तंत्रज्ञान आहे. सिलिकॉन कार्बाइड हे सुद्धा नवं तंत्रज्ञान आहे ज्याचा भविष्यामध्ये भारताला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आणि जर या क्षेत्रामध्ये भारताने आपली पकड निर्माण केली तर सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान कदाचित अव्वल होऊ शकतं. आणि हाच विचार फ्युचर ऑफ इंडिया सेमीकंडक्टर इंडस्ट्री या रोडमॅपमध्ये मांडण्यात आलेला आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीची प्रचंड निकड आहे, दुसऱ्याकडे ही गोष्ट आहे, तुमची पैसे मोजण्याची तयारी आहे, ही तयारी तुम्ही दाखवता तरी समोरच्याकडून तुम्हाला स्पष्ट नकार मिळतो. तुमचा अहंकार दुखावला जातो, परंतु तुम्ही अजिबात आदळपट करत नाही, शांत बसता, सकारात्मकपणे घेता आणि ज्या गोष्टीचा तुम्हाला नकार देण्यात आलेला आहे त्याच गोष्टीची निर्मिती तुम्ही भारतामध्ये करून दाखवता. ही गोष्ट भारताच्या बाबत अनेकदा झालेली आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी असे अनेक नकार पचवलेले आहेत आणि या नकारातून सकारात्मकतेने त्या गोष्टींची निर्मिती भारतामध्ये केलेली आहे. आपल्याला क्रायोजेनिक इंजिन नाकारण्यात आली, भारताने त्याची निर्मिती भारतामध्येच केली. 1999च्या कारगिल युद्धाच्या दरम्यान अमेरिकेने आपल्याला GPS लोकेशन देणं नाकारलं. भारताने या GPS ला उत्तर दिलं नाविक या प्रणालीने. 2016 साली राफेल विमानांसाठी आपण फ्रान्स बरोबर करार केला होता. फ्रान्सच्या राफेल विमानांमध्ये गॅलियम नायट्राइडची सेमीकंडक्टर चिप वापरण्यात येते. हे तंत्रज्ञान आपण फ्रान्सकडून मागितलं, परंतु फ्रान्सने नकार दिला आणि कारण दिलं की हे तंत्रज्ञान अत्यंत संवेदनशील आहे आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान आम्ही भारताला देऊ शकत नाही, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करू शकत नाही. राफेलवर जी रडार आहेत त्या रडारमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं आणि त्याच्यामुळे रडारची जी अचूकता आहे ती अनेक पटीने वाढते. हे तंत्रज्ञान भारताला आपल्या सुखोई आणि तेजस या विमानांमध्ये वापरायचं होतं, परंतु फ्रान्सकडून स्पष्ट नकार मिळाला. फ्रान्सने दिलेला नकार हे भारतीय शास्त्रज्ञांसाठी आव्हान होतं आणि भारतीय शास्त्रज्ञ अशा प्रकारची आव्हानं स्वीकारायला आता तयार झालेले आहेत. DRDOची दिल्लीमध्ये एक प्रयोगशाळा आहे, सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी. या प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांनी कंबर कसली, त्यांनी कामाला सुरुवात केली. हैदराबादमध्ये आणखी एक प्रयोगशाळा आहे, गॅलियम आर्सेनाइड एनेबलिंग टेक्नॉलॉजी सेंटर. या दोन्ही प्रयोगशाळातले जे शास्त्रज्ञ आहेत ते कामाला लागले. रात्रंदिवस काम सुरू होतं. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी आपण गॅलियम नायट्राइड सेमीकंडक्टर चिप बनवण्यामध्ये यश मिळवलं. मार्च 2023 पर्यंत अनेक चाचण्यांनंतर ही चिप सिद्ध झाली आणि 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये सरकारने अधिकृतपणे घोषणा केली की आता संरक्षण दल ही चिप वापरणार आहे म्हणून. आपल्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या बुद्धीची चमक पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली, जगाला पुन्हा एकदा थक्क केलं. भारत सरकारने सुद्धा दाखवून दिलं की आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या केवळ सरकारी घोषणा नाही आहेत, हे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे, हे भारत सरकारचं ध्येय आहे. आपण संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्वावलंबी होण्याच्या दिशेने जो प्रवास सुरू केलेला आहे त्या प्रवासातला अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे या चिपची भारताने केलेली निर्मिती.
आता DRDOने ही चिप विकसित केलेली आहे. आता त्याचा व्यापारी वापर करायला आपण सज्ज झालेलो आहोत. 29 मे 2026 या दिवसाची भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत ठळकपणे नोंद घेतली जाणार आहे. नीती आयोगाने या दिवशी आपला रोडमॅप जारी केला सेमीकंडक्टर बाजारपेठेसाठी. फ्युचर ऑफ इंडिया सेमीकंडक्टर इंडस्ट्री याच्यामध्ये लक्ष ठेवण्यात आलं की 2035 पर्यंत जागतिक सेमीकंडक्टरच्या बाजारपेठेमध्ये देशाचं स्थान अव्वल बनावं. याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा बिंदू आहे तो आहे सिलिकॉन वेफरच्या ऐवजी गॅलियम नायट्राइड आणि सिलिकॉन कार्बाइडचे वेफर वापरण्याचा. हे जे पाऊल आहे ते क्रांतिकारी आहे, कारण हे जे नवं तंत्रज्ञान आहे ते आधीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक उजवं आहे, अधिक प्रभावी आहे. नीती आयोगाने सेमीकंडक्टर विषयीचा जो रोडमॅप जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. फार ऍडव्हान्स चिपच्या मागे न पडता मॅच्युअर नोड फॅबच्या निर्मितीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्याची मोठ्या संख्येने निर्मिती केली पाहिजे. आता ऍडव्हान्स चिप आणि मॅच्युअर नोड फॅब याच्यामध्ये काय फरक आहे, ही काय भानगड आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. ऍडव्हान्स चिपमध्ये 7 नॅनोमीटर पर्यंतच्या चिपचा समावेश असतो आणि याची जी निर्मिती प्रक्रिया असते ती अत्यंत गुंतागुंतीची असते, अत्यंत जटिल असते. याच्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाची तुम्हाला गरज पडते. मॅच्युअर नोड फॅब या ज्या चिप आहेत त्याच्यामध्ये 28 नॅनोमीटर, 40 नॅनोमीटर, 65 नॅनोमीटर, 90 नॅनोमीटर ते 180 नॅनोमीटर पर्यंतच्या चिपची निर्मिती होते. आता या चिपच्या निर्मितीची भारताला सर्वाधिक गरज आहे आणि ती काय हे आपण लक्षात घेऊया. तुमचा वॉशिंग मशीन, तुमचा फ्रीज, तुमचा टीव्ही, तुमचा प्लाझ्मा टीव्ही, तुमच्या घरामध्ये जो तुम्ही मायक्रोवेव्ह वापरता, इलेक्ट्रॉनिक सेन्सर असतात त्याच्यासाठी किंवा व्होल्टेज रेग्युलेटर असतात त्याच्यासाठी याच चिपची तुम्हाला गरज पडते. या चिपची आपण सर्वाधिक प्रमाणामध्ये आयात करतो, याच्यासाठी सर्वाधिक परकीय चलन आपण खर्च करत असतो. त्याच्यामुळे याची जर आपण निर्मिती केली तर चिपच्या बाबतीत आपण जवळजवळ 50% स्वयंपूर्ण होऊ शकतो, स्वावलंबी होऊ शकतो आणि आपलं खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचू शकतं. सध्या आपण 40 ते 45 अब्ज डॉलर पर्यंतच्या सेमीकंडक्टर चिप आयात करत असतो आणि 2030 पर्यंत हे जे प्रमाण आहे ते जवळजवळ 100 अब्ज डॉलर पर्यंत जाणार आहे आणि याच्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण या मॅच्युअर नोड फॅब्सच आहे. त्याच्यामुळे आपला प्रचंड पैसा वाचणार आहे. आपल्या रडारसाठी, आपल्या उपग्रहांसाठी, आपल्या क्षेपणास्त्रांसाठी ज्या चिप लागतात त्याचा आकार सुद्धा 28 ते 90 नॅनोमीटर पर्यंत असतो आणि गॅलियम नायट्राइडमध्ये या चिप निर्माण करण्याची क्षमता भारताने विकसित केलेली आहे. त्याचा व्यापारी तत्वावर वापर सुद्धा आता सुरू झालेला आहे. गुजरातमध्ये ढोलेरा नावाचं शहर आहे. भारताच्या दृष्टीने हे शहर अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. इथे विशेष गुंतवणूक क्षेत्राची आपण निर्मिती करतोय. इथे भारताची सिलिकॉन व्हॅली आपण बनवतोय. अशा प्रकारची सिलिकॉन व्हॅली जी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपेक्षा सुद्धा भारी असेल. क्रिस्टल मॅट्रिक्स नावाची कंपनी इथे सुरू झालेली आहे आणि या कंपनीमध्ये गॅलियम नायट्राइड आणि सिलिकॉन कार्बाइडच्या सेमीकंडक्टर चिपची निर्मिती होणार आहे, ज्याचा वापर सौर ऊर्जेसाठी होणार आहे, पवन ऊर्जेसाठी होणार आहे, इलेक्ट्रिक व्हेकलसाठी होणार आहे. त्याच्यामुळे एकूणच देशाच्या इंधन क्षमतेला सुद्धा बळकटी येणार आहे. याच ढोलेरामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा प्लांट आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने तैवानच्या PSMC या कंपनी बरोबर हातमिळवणी केलेली आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेदरलँड दौरा झाला आणि त्या नेदरलँड दौऱ्यामध्ये नेदरलँडची कंपनी ASML जी जगातली एकमेव कंपनी आहे जी लिथोग्राफी मशीनची निर्मिती करते, त्या कंपनी सोबत सुद्धा टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा करार झालेला आहे आणि या लिथोग्राफी मशीन लवकरच या टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्लांटमध्ये दाखल होतील अशा प्रकारची शक्यता आहे. या प्लांटचं काम जवळजवळ 50% पूर्ण झालेलं आहे आणि 2026च्या अखेरपर्यंत या प्लांटच्या उत्पादनाची पहिली बॅच बाहेर पडण्याची शक्यता आहे. याच ढोलेरामध्ये क्रिस्टल मॅट्रिक्सचा सुद्धा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सुद्धा टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रकल्पा इतकाच महत्वाचा आहे. 5 मेला केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या क्रिस्टल मॅट्रिक्सच्या प्रकल्पासाठी 3,936 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि इथेच आपल्या गॅलियम नायट्राइड आणि सिलिकॉन कार्बाइडच्या सेमीकंडक्टर चिप बनणार आहेत. क्रिस्टल मॅट्रिक्सचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये दरवर्षी 24,000 गॅलियम नायट्राइडचे वेफर बनतील आणि जवळजवळ 72,000 चौरस मीटर डिस्प्ले पॅनल बनेल. हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. 5 मे रोजी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि पुढच्या 22 महिन्यानंतर इथे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल. म्हणजे साधारण 2028च्या मार्च एप्रिल महिन्यापर्यंत इथे उत्पादनाला सुरुवात होईल, ज्याचा लाभ या देशाच्या अर्थकारणाला होणार आहे, या देशाच्या विकासाला होणार आहे. गॅलियम नायट्राइड काय किंवा सिलिकॉन कार्बाइड काय या नेक्स्ट जनरेशन सेमीकंडक्टर चिप आहेत. आपण सिलिकॉन चिपला बाजूला का ठेवलं? कारण या ज्या गॅलियम नायट्राइड आणि सिलिकॉन कार्बाइडच्या ज्या चिप आहेत त्या जास्त तापमानामध्ये, हाय व्होल्टेजमध्ये आणि बेस्ट फ्रिक्वेन्सीवर काम करू शकतात. त्याच्यामुळे याचा वापर रडारमध्ये होतो, क्षेपणास्त्रामध्ये होतो, इलेक्ट्रॉनिक
वॉरफेअरमध्ये होतो. गॅलियम नायट्रेट आणि सिलिकॉन कार्बाइडच्या सेमीकंडक्टर चिपमुळे इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या ज्या बॅटरी आहेत त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. त्या चार्ज करायला जो वेळ लागत होता त्या वेळेमध्ये खूप कपात होणार आहे. या बॅटरीचं वजन कमी असेल त्यामुळे स्वाभाविकपणे वाहनाचं सुद्धा वजन कमी होणार आहे. या सेमीकंडक्टर चिपमध्ये सिलिकॉन चिपच्या तुलनेमध्ये उच्च फ्रिक्वेन्सीवर काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे याचा वापर टेलिकॉम टॉवरमध्ये होतो, बेस स्टेशनमध्ये होतो. याच्यामुळे होतं काय, तुमचा डेटा ट्रान्सफर अत्यंत वेगवान पद्धतीने होऊ शकतो. तुम्ही सौर ऊर्जा निर्माण केली, तुम्ही पवन ऊर्जा निर्माण केली आणि ही ऊर्जा जेव्हा तुम्ही मुख्य ग्रीडकडे पाठवत असता तेव्हा अनेकदा विजेचं नुकसान होतं. या नव्या प्रकारच्या सेमीकंडक्टर चिपमुळे येत्या काळामध्ये हे नुकसान टळणार आहे, तुमची वीज वाचणार आहे, अर्थात तुमचा पैसा वाचणार आहे. 2014 पर्यंत भारतामध्ये प्रचंड मोठा धोरण लघवा होता. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे तर त्या गोष्टीची निर्मिती भारतात न करता सतत दुसऱ्या देशांच्या तोंडाकडे बघत राहायचं आणि त्याचा फायदा विदेशातल्या महासत्ता घ्यायच्या, विकसित देश घ्यायचे. जेव्हा अडीतटीची वेळ असायची तेव्हा हे देश भारताचा हात पिळगळण्याचं काम करायचे, भारताला अक्षरशः गुडघ्यावर आणायचे. सेमीकंडक्टर सारखी गोष्ट, जी गोष्ट भारतामध्ये 1989 पर्यंत तयार होत होती, आपल्या हरियाणामध्ये सेमीकंडक्टर प्रयोगशाळा होती, परंतु ती प्रयोगशाळा जाळून भस्मसात करण्यात आली. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर या प्रांतामध्ये भारताचं जे कर्तृत्व होतं ते शून्य राहिलं. 2014 नंतर या क्षेत्राकडे आपण पाहायला सुरुवात केली. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर आपण सेमीकंडक्टर मिशन 1 म्हणजे 1.0 राबवलं. त्याच्यानंतर आपण सेमीकंडक्टर मिशन 2.0 राबवतोय. भारतात टॅलेंटची कधीच कमतरता नव्हती, फक्त या टॅलेंटला दिशा देण्याची गरज होती. भारतात तुम्हाला सेमीकंडक्टर उद्योगाची निर्मिती करायची होती. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती या देशामध्ये सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी आवश्यक इकोसिस्टीम बनवणं. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 1.0च्या अंतर्गत आपण हे काम पूर्ण केलं. या देशामध्ये सेमीकंडक्टर उद्योगाला लागणारी इकोसिस्टीम बनवली. आता इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0च्या अंतर्गत आपण प्रत्यक्ष निर्मितीला हात घालतोय. पहिल्या टप्प्यामध्ये आपण अनेक विदेशी कंपन्यांबरोबर हातमिळवणी केली. त्यामध्ये काही तैवानच्या कंपन्या आहेत, युरोपातल्या काही कंपन्या आहेत. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने अलीकडेच ASML बरोबर हातमिळवणी केली. टाटा इलेक्ट्रॉनिक्सची आधीच PSMC या तैवानच्या कंपनीबरोबर हातमिळवणी झालेली आहे. अनेक विदेशी कंपन्यांबरोबर आपण टायअप करतोय. आपला प्रयत्न आहे की सेमीकंडक्टरची देशांतर्गत जी गरज आहे ती गरज या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत पूर्ण व्हावी. आपला देश स्वयंपूर्ण व्हावा, आपल्याला आयातीची गरज पडू नये. जेव्हा केव्हा आपण सेमीकंडक्टर मिशन 3.0 राबवू तेव्हा कदाचित आपण निर्यातीचा विचार करू. आपल्या गरजा तोपर्यंत भागलेल्या असतील. जगातल्या अन्य देशांना सेमीकंडक्टर चिपची निर्यात करून परकीय चलन मिळवण्याचा प्रयत्न आपण पुढच्या काही वर्षामध्ये करू शकतो. सुदैवाने आपल्याला अशा प्रकारचं नेतृत्व लाभलेलं आहे, ज्यांना ठाऊक आहे की आपण कुठे उभे आहोत, आपल्याला कोणत्या दिशेने जायचंय, किती वेगाने जायचंय आणि कुठपर्यंत पोहोचायचंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये सेमीकंडक्टर उद्योग फुलावा फळावा या दिशेने विचार केला, त्या दिशेने प्रयत्न सुरू केला आणि सुदैवाने त्यांना अश्विनी वैष्णव यांच्यासारखे मंत्री लाभले जे झपाटल्यासारखं काम करत असतात. त्यांच्याकडे ती व्हिजन आहे आणि त्याच्यामुळे देश योग्य मार्गावर पुढे चाललेला आहे. सेमीकंडक्टर या क्षेत्रामध्ये अव्वल बनणं हे सध्या आपलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न टप्प्यात आहे असं चित्र दिसतंय. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका, सोबत सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.